आज अगदी 10 मिनिटात मोजून 10 मिनिटात आपण नाश्ता बनवणार आहोत. टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि असा नाश्ता बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळी तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता. तर इथे मी 1 कप चणा रात्रभर भिजत ठेवला आणि त्याला नंतर चाळणीत ठेवलं, त्यामुळे त्याला मस्त असे कोंब आलेत. तुम्ही असेही डायरेक्ट वापरले तरीही चालेल. तर आता यात आपण घ्यायचं 1 आल्याचा तुकडा आणि 5-6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे, पण खूप पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि एका मोठ्या भांड्यात आपण काढून घ्यायचं. तर मी 1 कप चणा घेतला आहे. तुम्हाला किती नाश्ता करायचा आहे त्या अंदाजे तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याला नाही चाळणीत ठेवलं आणि भिजवल्यानंतर लगेच तुम्ही ते वापरलं तरीही चालतं. नंतर काही आपण भाज्या घ्यायच्या. तर मी कांदा, गाजर आणि शिमला मिर्च घेतली. याहीपेक्षा अजून कुठल्या भाज्या तुमच्या घरात असतील त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जितक्या भाज्या घ्याल तितकं आपला नाश्ता हेल्दी होईल. तर आणि तुम्ही बघू शकता की ते मस्त असं कलरफुल दिसतंय. तर आता हे सर्व भाज्या आपण पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यात ॲड करू शकता. नंतर यात काही मसाले आपण ॲड करायचे. तर 1 छोटा चमचा मी घेतला आहे जिरा पावडर, थोडीशी हळद घालायची, थोडंसं आपण कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता मात्र थोडा बारीक करून घालायचा. मीठ घालायचं अगदी चवीनुसार, गरजेनुसार. लाल तिखट घेतलं. लाल तिखट मात्र कमी घ्यायचं कारण सुरुवातीला मिरच्या पण आपण वापरलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची. अर्धा लिंबाचा रस घालायचा किंवा लिंब नसेल तर मग चाट मसाला किंवा आमचूर पावडर काही तुम्ही वापरू शकता. बाइंडिंग करता आपण बेसन वापरायचं. तर 3 चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठ नसेल किंवा नको असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि बघा आपलं बॅटर किती मस्त दिसतंय, मस्त कलरफुल दिसत आहे. यात तुम्ही पत्ताकोबीसुद्धा ॲड करू शकता किंवा मग वाटाणा असेल, फ्रोझन वाटाणा तुम्ही यात वापरू शकता किंवा मक्याचे दाणेसुद्धा तुम्ही यात वापरू शकता. तर आपलं बॅटर थोडं घट्ट आहे त्यामुळे त्यात थोडं पाणी मी घातलेलं आहे. पाणी घालून हे परत एकदा आपण फिरवून घ्यायचं. हलकंसं पातळ करायचं, बॅटर खूप पण पातळ करायचं नाही. तर इथे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर आपण त्यात घालायचा खायचा सोडा. तर 1 किंवा 2 चिमटीभर एवढंच खायचा सोडा घालायचा, खूप नाही घालायचं. आणि थोडं पाणी घालायचं आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं. हलकंसं पातळ करायचं, खूप नाही. जे आपण उत्तपम बनवतो त्याकरता जसं बॅटर लागतं ना तसंच करायचं. खायचा सोडा घातल्यावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅसवर मी ठेवला एक पॅन आणि त्यात घातलं आहे तेल. तर चमचा बघा अगदी छोटा चमचा आणि त्याच्याने 1च चमचा मी तेल घेतलं आणि एवढ्या तेलात आपल्याला नाश्ता करायचा आहे. खूप तेल वापरायचं नाही आहे आपल्याला. तर आता तेल पॅनमध्ये सगळीकडे आपण पसरून घेऊया. नंतर यात मी घातली थोडीशी तीळ, अगदी थोडीशी तीळ घातली आणि 1-1.5 चमचा बॅटर घालायचं आणि पसरून घ्यायचं. सुरुवातीला पॅन थोडासा गरम करायचा आणि नंतर गॅस अगदी कमी करायची. कमी गॅसवरच करायचं आहे आपल्याला. तर आता हे बॅटर सगळीकडे व्यवस्थित आपण पसरून घेऊया. कढईने थोडंसं तेल घालायचं आणि वरनं थोडीशी तीळ घालायची. आपण अगदी थोडंसं तेल घालायचं, खूप नाही. तीळसुद्धा थोडीशीच घालायची. झाकून ठेवायचं काही सेकंदाकरता, 15 ते 20 सेकंदाकरता. नंतर झाकण काढायचं. तर तुम्ही बघू शकता वरची बाजू थोडी ड्राय झालेली आहे आणि थोडं ड्राय होतपर्यंतच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा, कमी गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे. आणि आता हे पलटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा सोनेरी रंग आला एकसारखा. त्याकरता गॅस अगदी कमी ठेवायची. कमी गॅसवर आपल्याला हे करायचं आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा 3 ते 4 मिनिट कमी गॅसवर आपण हे मस्त भाजून घेऊया आणि काढून घेऊया. सुरेख रंग आलाय त्याला. दुसरा सुद्धा आपण असंच करायचं. थोडंसं तेल लावायचं, 1-1.5 चमचा बॅटर घालायचं, पसरून घ्यायचं. एक लक्षात ठेवायचं की गॅस कमी करायची. कमी गॅसवर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कारण हे तांदूळ नाही, डाळ नाही, आपण चणे घेतले आणि चण्याचं जे मिश्रण आपण बनवलं हे जर शिजायला थोडंसं वेळ लागतं. नाहीतर काय होणार, गॅस वाढवून ठेवली की वरचेवर तेवढं ते कलर येईल पण आतून मात्र ते कच्चेच राहणार आणि याला शिजायला थोडंसं जास्त वेळ लागतो. त्यामुळे गॅस कमी ठेवायचा. कमी गॅसवर 3 ते 4 मिनिट मस्त असं हे भाजून घ्यायचं आणि पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने अलटपलट करून मस्त हे भाजून घ्यायचं. तर हे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. त्यालासुद्धा आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा हा सकाळचा नाश्ता आपला तयार झालेला आहे. वरनं थोडीशी मी चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घातली. फोटो काढायची आहे म्हणून, नाही तर काही गरज नाही आहे. टेस्टी आहे, हेल्दी आहे. मुलांच्या टिफिनमध्ये द्या आणि रोज आपल्याला काहीतरी नाश्त्याला लागतं. तर असा हा नाश्ता तुम्हीसुद्धा
ट्राय करा.